हरिओम. काल आपण पाहिलं आकाशज ब्राह्मणाची गोष्ट आपण काल पाहिली. आज आपण लीला उपाख्यान बघणार आहोत. हे लीला उपाख्यानच याच सर्गामध्ये म्हणजे 15व्या सर्गामध्ये उत्पत्ती प्रकरणाच्या 15व्या सर्गामध्ये हे उपाख्यान मंडपाख्यान म्हणून सुद्धा आलेलं आहे. म्हणजे त्याची एकाच आख्यानाची ही दोन नावं आहेत किंवा दोन भाग आहेत. एकाच आख्यानाचे हे दोन भाग आहेत आणि ह्या दोन भागात आपण हे बघणार आहोत. का बरं सांगितलं हे आख्यान रामाला का सांगितलं हा एक प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, या दृश्य जगाला सत्ता नाही. मग सत्ता म्हणजे काय? आम्हाला सत्ता म्हणजे ती फक्त माहिती आहे, कोणती? राजसत्ता वगैरे वगैरे. पण सत्ता या शब्दाचा अर्थ आहे सत, याला ता प्रत्यय लागला म्हणजे सत्यत्व किंवा खरेपणा. तर दृश्य जगाला सत्ता नाही म्हणजे दृश्य जग हे सत्य नाही, ते मिथ्या आहे. आणि माणसाला जे जग म्हणून भासते ते ब्रह्मच आहे. सत्य काय आहे? ब्रह्म. म्हणून जग हे सत्य नाही, तर ज्या जगाचा आम्हाला भास होतो ते ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी, किंवा हे जग स्वप्नाप्रमाणे होणारा भ्रम आहे हे सांगण्यासाठी हे आख्यान इथे आलेलं आहे. एका स्वप्नामध्ये माणसाला जसं आणखी एक स्वप्न दिसतं, स्वप्नामध्ये स्वप्न दिसतं, त्याप्रमाणे या एका जगात अनेक जगत आहेत. एका जगात दुसरं, दुसऱ्यात तिसरं, तिसऱ्यात चौथं, अशी एकात एक हे सृष्टी किंवा जग आहे असं पण या कथेने सांगितलं आहे आम्हाला. मात्र प्रत्येक जगाची कालगणना ही स्वतःची स्वतंत्र आहे. मी काल बोलले होते की ज्यांना खरोखरच याच्यामध्ये जिज्ञासा आहे त्यांनी एक वही पेन बरोबर घेऊन बसावं, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला नोंद करून ठेवता येतात की तत्त्वज्ञानाने आपल्याला काय काय दिलेलं आहे, आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिलेला आहे. आम्हाला हे कळलं पाहिजे की या जगाला सत्ता नाही, हे जग म्हणजेच ब्रह्म आहे. या जगामध्ये एका सृष्टीमध्ये दुसरी, दुसऱ्या सृष्टीमध्ये तिसरी, तिसऱ्या, अशा अनंत सृष्टी एकमेकांमध्ये आहेत. एका सृष्टीमधून एक आपल्याला कळणाऱ्या किंवा अनुभवता येणाऱ्या किंवा दिसणाऱ्या किंवा जाणणाऱ्या अशा अनेक सृष्टी आहेत. मात्र एका सृष्टीतली कालगणना दुसऱ्या सृष्टीच्या कालगणनेशी जमत नाही. दुसरीची तिसऱ्याशी नाही, तिसरीची चौथ्याची नाही, ती अशी वेगळी 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 आहे. ती आपण आता पूर्ण काय म्हणायचं त्याला विस्ताराने हे सगळं पुढे पुढे बघणार आहोत. पण इथे आम्हाला नेमकं या कथेत काय बघायचं आहे याचे फक्त मुद्दे आधी सांगते. पहिला मुद्दा आपण पाहिला की जगाला सत्ता नाही, तो स्वप्नाप्रमाणे आपल्याला होणारा भास आहे. दुसरं त्यांनी असं सांगितलंय की एका सर्गामधून दुसरा सर्ग, दुसऱ्या सर्गामधून तिसरा सर्ग, असे एकात एक जगत आहे आणि त्या प्रत्येक जगताची स्वतःची स्वतंत्र कालगणना आहे, स्वतःची देशस्थिती आहे. त्याच्यामुळे ते सगळं वेगळं वेगळं आहे. अशा या जगाच्या अस्तित्व संबंधामुळे जीवाला भ्रम होतो, मोह निर्माण होतो. भ्रम होतो म्हणजे मोह होतो. आणि तो भ्रम नष्ट करण्यासाठी, रामाच्याही मनामध्ये असा भ्रम निर्माण झाला, तो भ्रम, तो मोह नष्ट करण्यासाठी वसिष्ठांनी त्यांना हे लीला उपाख्यान नावाचा इतिहास सांगितलेला आहे. मग हा मोह कसा नष्ट होईल? तर त्यांनी सांगितलं विवेकाने नष्ट होईल. आपल्याला नाही का ते सोहिरोबा नावाचे एक नाथपंथी संत होऊन गेले, त्यांचा अभंग आहे, दोरीच्या सापा भिवूनी भवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे.
त्याच्यामध्ये तो दृष्टांत आलेला आहे, दोरीच्या सापा. माणूस दोरीलाच साप म्हणून धोपटत राहतो आणि जेव्हा तिथे प्रकाश पडतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे इथे साप नाही आहे, दोरीच आहे, उगाचच धोपटत बसलो, सगळे श्रम वाया गेले, हे त्याला नंतर कळतं. तर हा जो प्रकाश आहे ना, तोच विवेक आहे. माणसाच्या मनात जेव्हा विवेक निर्माण होतो तेव्हा त्याला दोरीच्या ठिकाणी साप दिसत नाही, दोरीच्या ठिकाणी दोरीच दिसते. शिंपल्याच्या ठिकाणी चांदी दिसत नाही, शिंपलंच दिसतं. मृगजळाच्या ठिकाणी नदी दिसत नाही किंवा पाणी दिसत नाही, ते मृगजळ आहे हे कळतं केव्हा, जेव्हा विवेकाचा प्रकाश त्याच्या डोक्यामध्ये पडतो तेव्हा. हे सांगण्यासाठी, हे जाणवून देण्यासाठी हे लीला उपाख्यान वसिष्ठांनी श्रीरामाला सांगितलेलं आहे. ह्या सोहिरोबांबद्दल अचानक मध्ये संदर्भ आला म्हणून थोडीशी एक विषयांतर होत आहे, पण थोडीशी एक गोष्ट मला सांगायची आहे की या सोहिरोबा नावाच्या नाथपंथी संतांनी मराठी, हिंदी आणि संस्कृतमध्ये रचना केलेल्या आहेत. हे महत्त्वाचं आहे. सिद्धांत संहिता नावाचा एक संस्कृत ग्रंथ आहे, त्याच्यावर त्यांनी संस्कृतमध्येच टीका लिहिलेली आहे. म्हणजे असे संत खूप विरळ आहेत आणि म्हणून त्यांच्या अभंगांमध्ये तत्वज्ञान सगळीकडे दिसतं. जसं आत्ता आपण पाहिलं, दोरीच्या सापा भिवनी भवा, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. हे भवसागर जो आहे त्याला जर तू साप साप म्हणून धोपटत राहिलास तर तुझ्या अंतरातला ज्ञानदिवा म्हणजे विवेक जागा होणारच नाही. तसं करू नकोस. किती छान तत्वज्ञान एका छोट्या ओळीमध्ये सहज सांगितलं आहे, एक छोटासा दृष्टांत घेऊन. असं सांगतात की हे सोहिरोबा यांनी जेव्हा देहपात केला, मृत्यू नाही झाला त्यांचा, तेव्हा ते ज्या ठिकाणी झोपत असत त्या त्यांच्या शय्येवर फक्त एक कागद सापडला. त्या कागदावर एक कवन लिहिलेलं होतं आणि त्यांचा देह कोणालाही कुठेही कधीही सापडला नाही. काय लिहिलेलं होतं त्याच्यावर? आलो नाही गेलो नाही, मध्ये दिसलो ही भ्रांती. ही भ्रांती जशी रामाला झाली, जशी तुम्हा आम्हाला झाली आहे, ही भ्रांती आहे. मध्ये आम्ही जे दिसतो, आम्ही कुठून येत नाही, आम्ही कुठे जात नाही, मध्यंतरी आम्ही जे दिसतो हे हा भ्रम आहे, ही भ्रांती आहे. जागृत होता स्वप्नाची हरपिले. जेव्हा मी जागा झालो, मला बोध झाला, तेव्हा हे जगतरूप स्वप्न माझं नष्ट झालं. कर्पूर न्याये जग हरले. कापरासारखं ते जग उडून गेलं आणि मी मुक्त झालो, असं या सोहिरोबांनी लिहिलंय. तर अशी कर्पूर न्याये जग हरले अशी अवस्था रामाच्याही आयुष्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून वसिष्ठांनी ही कथा सांगितलेली आहे. पण होतं काय, तत्वज्ञान सरळ सांगितलं तर प्रत्येकाच्याच ते लक्षात येतं असं नाही. रामाला सुद्धा त्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं की बाबा हे ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, हा भ्रम आहे, हा भ्रम मनातून काढून टाक वगैरे वगैरे. पण तरीही रामाला काही ते अपील झालं नाही, त्याच्या चित्तापर्यंत ते जाऊन भिडलं नाही. म्हणून मग त्यांनी ही गोष्ट सांगितली. ते काय म्हणतात, वसिष्ठ रामाला म्हणतात, अत्र इदम मंडपाख्यानम शृणु श्रवणभूषणम. रामा, श्रवणाचं भूषण असणारं असं म्हणजे ऐकल्यानंतर खूप आनंद होईल, ऐकल्यानंतर सार्थक होईल असं हे छान मंडप आख्यान मी तुला सांगतो, ते ऐक. निस्संदेहो यथा एष अर्थचित्ते विश्रांतीम एष्यती. हे ऐकल्यानंतर, याचा अर्थ तुला कळल्यानंतर तुझ्या चित्ताला नक्की विश्राम मिळेल, तुझं चित्त विश्रांती पावेल, तुझं चित्त शांत होईल याची त्यांना खात्री आहे. म्हणून त्यांनी हे आख्यान सांगायला सुरुवात केली. हे योग वासिष्ठामधलं जी सर्वश्रेष्ठ आख्यानं आहेत त्यापैकी हे एक आख्यान आहे. हे सर्वश्रेष्ठ आख्यान आहे.
तत्वज्ञानाबरोबर इथे अध्यात्मातली काही रहस्यसुद्धा त्या लीला आणि सरस्वती संवादांमधून उलगडलेली आहेत. इथे दोघींचा संवाद आहे. ही लीला नावाची एक राणी आहे आणि सरस्वती देवता. त्या देवतेची तिने उपासना केली, सरस्वती तिला प्रसन्न झाली आणि मग त्यांचे जे संवाद होतात त्या संवादामध्ये या एकेका तत्वाची उकल केलेली आहे. उदाहरणार्थ, मृत्यू म्हणजे काय? तर सरस्वती देवीने सांगितलंय की मृत्यू म्हणजे ही क्षणकालाची मूर्छा आहे, म्हणजे बेहोशी आहे किंवा स्वप्नावस्था आहे. आणि त्याच्यानंतर जीव सूक्ष्म देहानी इतरत्र जातो, जिथे त्याला त्याच्या कर्मानुसार जाणं आवश्यक आहे तिथे. मग मृत्यूनंतर काय होतं? तर सूक्ष्म जीव दुसरा देह धारण करतो, त्याच्या वासनेनुरूप. जशी त्याची वासना असेल त्याप्रमाणे तो देह धारण करतो. भागवतामध्ये अशा गोष्टी खूप येतात. जडभरताची कथा भागवतामध्ये येते. ती अशीच आहे की तो इतका व्यासंगी आणि उपासक असणारा तो भरत एका हरणाच्या नादी लागून म्हणजे त्या हरणाबद्दल त्याच्या मनात अपार करुणा दाटून येते आणि त्याला आपल्याशिवाय जगात कोणीही नाही असा दृढ त्याला विश्वास निर्माण होतो. आणि त्या हरणापायी तो स्वतःचं जीवन जे तपाचरणामध्ये त्यांनी लावलेलं आहे ते सोडून देतो आणि त्या हरणाचीच सेवा करतो आणि मरेपर्यंत त्या हरणाचंच चिंतन करतो, त्या चिंतनातच मरतो आणि पुढे त्याला पुन्हा हरणाचाच जन्म मिळतो. तर मृत्यूनंतर काय? तर अंतकाले या मती सा गतिही असं भागवतांनी सांगितलेलं आहे. भागवत ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की शेवटच्या क्षणी माणसाची जी बुद्धी असते, जशी मती होते त्याला, तशी त्याला पुढे गती मिळते. त्याच्या मनात जर हरणाचे विचार असतील तर तो हरिणच होणार. त्याच्या मनामध्ये जर मला श्रीमंत व्हायचं आहे असे विचार असतील तर तो श्रीमंत होणार. मला राजा व्हायचं आहे असे विचार असतील तर तो राजा होणार. अशी ती गती त्याला मृत्यूनंतर प्राप्त होते. ती वासनेनुरूप असते. आणि या सृष्टीच्या अंतर्गत अनेक सृष्टी आहेत हे पण सरस्वती तिला सांगते. नुसतं सांगत नाही, सरस्वती तिला या प्रत्येक गोष्टीची अनुभूती पण आणून देते, असं या आख्यानामध्ये पुढे आहे. त्याची कथा अशी आहे की आता कथेला सुरुवात झाली, लीला उपाख्यानाला सुरुवात झालेली आहे. ती अशी आहे की एकदा पृथ्वीवर पद्म नावाचा राजा राज्य करत होता आणि जसं राजांनी असायला पाहिजे तसा तो राजा होता. म्हणजे प्रजा कल्याणकारी, प्रजाहितदक्ष, अत्यंत शूर, अत्यंत सामर्थ्यसंपन्न आणि वगैरे वगैरे सगळे सद्गुण ज्याच्यात आहेत असा तो राजा होता. आणि त्याची राणी लीला ती पण राजाला अनुरूप अशी धार्मिक, प्रजाहितदक्ष, राजाला मदत करणारी, राजाची सहचारिणी खऱ्या अर्थाने आणि राजावर निरतिशय प्रेम करणारी. निरतिशय प्रेम म्हणजे ते इतकं टोकाचं दाखवलं याच्यामध्ये की तिच्या मनामध्ये सतत असा विचार असतो की राजाचा आणि माझा कधीही विरह होऊ नये आणि राजानी आणि मी कधी मरू पण नाही आहे. आम्हाला अमर व्हायचं आहे. मी पण अमर झालं पाहिजे आणि राजांनी पण अमर झालं पाहिजे आणि दोघांनी एकत्रच राहिलं पाहिजे. आणि म्हणून मग ती राणी अनेक विद्वानांना, अनेक ऋषीमुनींना, अनेक तज्ज्ञ लोकांना बोलावते आणि विचारते की असा काही उपाय मला सांगा की ज्यामुळे मी आणि राजा आम्ही दोघेही अमर होऊ आणि आम्ही दोघे कधीही विभक्त नाही होणार. असा काहीतरी उपाय सांगा. लोक खूप विचार करतात, परंतु प्रत्येकजण तिला हेच सांगतो की बाई ग, आम्हाला ज्या विद्या येतात त्या विद्यांमुळे एक करता येईल की आपल्याला अनेक सिद्धी प्राप्त करता येतील, परंतु अमरत्व कुणालाही मिळत नाही. ज्यानी जन्म घेतलेला आहे त्याला मृत्यू अटळ आहे. त्याच्यामुळे ना तू अमर होऊ शकते, ना राजा अमर होऊ शकतो आणि त्या अमरत्वाचा आपल्याला काहीही करता येत नाही.
असं त्या सगळ्या लोकांनी स्पष्ट सांगितलं. काही त्याच्यात आडपडदा न ठेवता सांगितलं. मग ती खूप निराश झाली की तिला असं वाटलं की अरे काय, आमचं एवढं एकमेकांवर प्रेम आहे, आम्हाला एकत्र राहायचं आहे आणि हे म्हणतात की आम्ही अमर होऊ शकत नाही. मग तिने राजाच्या सगळ्या गोष्टी सांभाळत सरस्वतीची उपासना करायला सुरुवात केली. अनेक वर्ष तिने सरस्वतीची उपासना केल्यावर सरस्वती प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यावर राणीने तिला 2 वर मागितले. एक वर असा मागितला की राजाचा जर मृत्यू झाला, कारण तिला कळलं होतं की अमरत्व आपल्याला सरस्वती पण देणार नाही, मग तिने एक असा वर मागितला की राजाचा जर माझ्या आधी मृत्यू झाला तर राजाचा जीव हे जे माझं दालन आहे, ज्या दालनात मी आणि राजा राहतो त्या दालनातून बाहेर नाही जाता कामा. त्याचा जीव इथेच राहिला पाहिजे, या खोलीतच, या कक्षातच. या कक्षातून तो बाहेर नाही जाता कामा, अंतर्गृहातून बाहेर जाता नाही कामा. तर सरस्वती म्हणते की ठीक आहे, तथास्तु. आणि ती दुसरा वर असा मागते की जेव्हा जेव्हा मला तुझं स्मरण होईल त्या प्रत्येक वेळेला तू माझ्यासमोर हजर होशील, किंवा हजर म्हणण्यापेक्षा प्रकट होशील. तू माझ्यासमोर त्या वेळेला प्रकट होशील असं मला शब्द दे. तोही वर सरस्वतीने तिला दिला, कारण तिने उपासनाच इतकी छान केली होती. त्यामुळे हे दोन्ही वर त्या राणीला सरस्वतीने दिले की राजाचा जर तुझ्या आधी मृत्यू झाला तर तो याच कक्षामध्ये राहील, त्याचा जीव बाहेर जाणार नाही. आणि तुला जेव्हा माझं स्मरण होईल त्यावेळेला मी तुझ्यासमोर प्रकट होईन असा वर तिला दिला आणि सरस्वती निघून गेली. कालांतराने राजाला एका राजाशी युद्ध करावं लागलं आणि त्या युद्धामध्ये राजाचा मृत्यू झाला. राजाचा मृत्यू झाल्यावर राणी शोकाकुल झाली खूप. तिला काहीच सुचेना. तिला हेही आठवेना की मी सरस्वतीला वर मागितला होता वगैरे वगैरे. पण तो वर प्राप्त झालेला असल्यामुळे राजाचा जीव त्या कक्षातच होता, तिथून तो बाहेर गेला नाही. आणि मग आकाशवाणी झाली. त्या तिचं दुःख दूर करण्यासाठी एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने राणीला सांगितलं की राजाचा जीव तू मागितलेल्या वरदानाप्रमाणे तुझ्या अंतःपुरातच आहे, मात्र त्याचा जो मृतदेह आहे तो फुलांमध्ये गुंडाळून किंवा झाकून सुरक्षित ठेव. त्याला फुलांमध्ये झाकून ठेव आणि तो देह सुरक्षित ठेव. म्हणजे जेव्हा केव्हा त्या जीवाला असं वाटेल की या देहामध्ये मला परत यायचं आहे तेव्हा त्याचा देह त्याला मिळाला पाहिजे, असं म्हणून तू त्याला फुलांमध्ये सुरक्षित ठेव. आणि असं म्हणून ती राणी त्या आकाशवाणीप्रमाणे त्याला फुलांमध्ये सुरक्षित करून ठेवते आणि अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये तिथेच बसून राहते. पुढे कथा अशी आहे की तिला त्याच अवस्थेमध्ये समाधी प्राप्त होते. त्या राजाच्या शवाजवळच ती बसलेली आहे आणि तिथे तिला समाधी प्राप्त होते. आणि सरस्वतीचं स्मरण करताच ती राणीच्या समोर प्रकट होते. या म्हणजे कथानकाच्या या टप्प्यावर आज आपल्याला थांबावं लागणार आहे. त्याचं कारण आहे, याचा पुढचा टप्पा पुष्कळ मोठा आहे. तो आपल्या इतक्या कमी वेळामध्ये आपल्याला पूर्ण करता येणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या कथानकाचे 2 भाग आपण करणार आहोत. त्याप्रमाणे हा एक पहिला भाग आपण पाहिला. काय पाहिला की लीलेनी सरस्वतीला वरदान मागितलं, जर आम्ही अमर होत नसू तर, आणि जर राजाला माझ्या आधी मृत्यू आला तर त्याचा जीव इथेच राहिला पाहिजे. आणि त्याप्रमाणे घडतं आणि तिथे सरस्वती प्रकट होते. मग पुढे काय होतं हे आपण उद्या बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम. उद्या मात्र पेन आणि वही किंवा कागद आपल्याजवळ असू द्या, म्हणजे हे अधिक चांगलं आपल्याला कळेल. हरिओम.